वेलकम टू जर्नी विथ प्रीती। जो अस्सल कोकणी माणूस आहे ना, त्याला कोकणातली काही गोष्ट आवडो किंवा ना आवडो, पण टोमॅटोचं सार हे नक्कीच आवडतं। तर ते बनवण्यासाठी मी थोडे लसूण, छोटा कांदा आणि थोडं चिंच घेतलं आहे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि त्याचबरोबर थोडे धणे भिजवले आहे आणि त्याचमध्ये मी मिरची देखील भिजवून ठेवलं होतं थोडा वेळ अगोदर। आणि ह्या सगळ्याचं मिक्सरमध्ये मी वाटप करून घेतलं आहे। तेलामध्ये राई, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी दिली आणि त्यामध्येच थोडंसं हळद टाकली आणि जे वाटप केलं होतं ते देखील टाकलं आहे। आणि कलर चांगला येण्यासाठी मी घरातलं लाल मिरची पावडरसुद्धा टाकली होती, कारण का कलर नीट आला नव्हता त्यासाठी। आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं। 4-5 टोमॅटो चांगले उकडून त्याची पेस्ट करून घेतली आहे। इथे पाहू शकता तुम्ही, चांगली उकळसुद्धा वाटपाला फुटली आहे आणि बाजूने तेलसुद्धा सुटलं आहे। तोपर्यंत मी चांगले परतून घेतलं आहे आणि त्यामध्ये जे टोमॅटो उकडून त्याची पेस्ट करून घेतली ते टाकलं आहे। आणि ह्यामध्ये मी पातळ करण्यासाठी गरम पाणी टाकलं आहे, 1.5 वाटी पाणी टाकलं आहे कन्सिस्टन्सी ठीक करण्यासाठी। मला असं घट्ट असं टोमॅटोचं सार बिलकुल आवडत नाही, एकदम असं पातळ आवडतं। आणि चव बॅलन्स करण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडंसं असं गूळ टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। आणि हो, शेवटी कोथिंबीर टाकायला विसरू नका था। टोमॅटोचं सार केलं तर बटाट्याचे काप तर झालेच पाहिजे।